20 डिसेंबरची रात्र जालन्यातील अंबड चौफुली परिसरामध्ये एक कार रात्रभर एकाच ठिकाणी थांबून होती। दुसऱ्या दिवशी पहाटे सुद्धा आसपासच्या लोकांना या कारवरती संशय आला। काचेच्या आत डोकावून पाहिलं तर एक व्यक्ती मृत अवस्थेमध्ये ड्रायव्हर सीटवर आढळून आली। शेजारी बंदूकही पडलेली होती। परिसरातील लोकांनी लगेच या घटनेची माहिती पोलिसांना फोनवरून कळवली। पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं तेव्हा समजलं की ती व्यक्ती होती सागर श्रीराम धानोरे, जे शनिवारपासून बेपत्ता होते। त्यांचा शोध हा सुरूच होता। अशात त्यांची कार दुसऱ्याच दिवशी अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यान असलेल्या कलावती हॉस्पिटलजवळ उभी असल्याचं दिसून आलं होतं। सागर धानोरे यांच्या उजव्या बाजूनं गळ्यावरती गोळी लागली होती। ही गोळी अक्षरशः आरपार गेली होती। त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं गेलं, पण पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या आणि एका पुराव्यानं त्यांच्या जवळच्या व्यक्तीनंच त्यांचा घात केल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं। नेमकं काय घडलं? जालन्यातील सागर धानोरे हत्याकांडाचा खुलासा कशा पद्धतीनं झाला, पाहूयात संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। जालन्याच्या मस्तगड महावितरण कार्यालय परिसरातील भवानीनगर येथे राहणारे सागर श्रीराम धानोरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पंडितराव धानोरे यांचे सागर धानोरे हे पुतणे असल्याचं समजते। पण तसं असलं तरी सागर धानोरे मात्र स्वतः काही राजकारणात सक्रिय नव्हते। त्यांचा प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय होता। पण पोलिसांच्या माहितीनुसार सागर धानोरेवरती याआधी सुद्धा मारामारीसारखे गुन्हे दाखल आहेत। अशात 20 डिसेंबरला म्हणजे शनिवारी रात्रीपासून सागर बेपत्ता होते आणि अशात रविवारी पहाटे त्यांची कार अंबड चौफुली आणि मंठा चौफुली रस्त्यावरती कलावती हॉस्पिटलजवळ उभी असल्याचे दिसून आलं। या भागात संशयास्पदरित्या कार उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। कारच्या ड्रायव्हिंग सीटवरती धानोरे यांचा मृतदेह पोलिसांनी सापडला। तो बाहेर काढला गेला तेव्हा धानोरे यांच्या उजव्या बाजूनं गळ्यावरती स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही गोळी आरपार गेली होती। पिस्तूलही पोलिसांनी जप्त केली होती। घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम देखील त्या ठिकाणी दाखल झाली होती। या घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी संभाजीनगरला देखील पाठवला। जसं की आधी सांगितलं की सुरुवातीला सागर यांनी स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं, पण पोलिसांना त्या ठिकाणी त्या आसपास गाडीजवळ किंवा गाडीमध्ये अशा काही गोष्टी संशयास्पद वाटल्या। म्हणजे सागर यांचा मृतदेह ड्रायव्हर सीटवरती होता, गोळी आरपार गेली होती, पण त्यांची बंदूक शेजारच्या सीटवरती व्यवस्थित ठेवलेली आढळली होती आणि त्या बंदुकी शेजारीच 2 मोबाईल फोनही सापडले होते। या गोष्टी संशय निर्माण करणाऱ्या होत्या आणि सागर धानोरेवरती ज्या बंदुकीनं गोळी झाडली होती ती पिस्तूल देखील देशी बनावटीची होती। त्यामुळे सागर धानोरेकडे गावठी पिस्तूल आलं कुठून हा देखील संशयाचा भाग होता। पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दिला तेव्हा सुद्धा त्यांच्या अंगावरती मारहाणीचे सुद्धा ठसे समोर आले। त्यामुळे पोलिसांचा संशय हा आणखीन बळावला। यानंतर गाडीतील आणि बंदुकीतील ठसे, पुरावे यांचेही रिपोर्ट समोर आले आणि हळूहळू या प्रकरणाचा धागा उलगडायला लागला आणि यातच पोलिसांच्या हाती घटनास्थळी म्हणजेच जिथे कार उभी होती त्याच्या विरुद्ध आणि लांब ठिकाणी असलेल्या एका सीसीटीव्ही हाती लागला आणि या सीसीटीव्ही मध्ये सागरने आत्महत्या केली नाही तर त्याची हत्या झाल्याचं समोर आलं। सीसीटीव्ही मध्ये शनिवारी रात्री 9च्या आसपास त्याच कारमधून एक व्यक्ती उतरताना दिसली होती। ती व्यक्ती होती कमलेश झाडीवाले। कमलेश हा सागरचाच मित्र होता, सागरच्या कुटुंबियांच्या हितू जवळचा, इतका की सागरच्या मृत्यूनंतर कमलेश दुसऱ्याच दिवशी सागरच्या नातेवाईकांसोबत त्याचा मृतदेह घेऊन पोस्टमॉर्टमसाठी संभाजीनगरला गेला होता। आपल्यावरती कोणाचा संशय येणार नाही असा त्याचा अंदाज होता, पण सीसीटीव्हीनं त्याचा हा अंदाज फेल ठरवला आणि त्याची पोलखोल झालीच। त्यानंच घात केला आणि सागरला संपवल्याचं समोर आलं। पोलिसांनी त्याचा माग घेत संभाजीनगरवरून तो परत येत असताना जालना जवळच्या टोल नाक्याजवळ त्याच्या मुसक्या आवळल्या। पोलीस चौकशीमध्ये आरोपीनं आपला गुन्हा कबूल केला आणि यासोबतच आपल्या एका सहकार्याचंही नाव त्यानं समोर आणलं। तो सहकारी म्हणजे कल्याण भोजने आणि सागर हे सुद्धा एकमेकांचे चांगले मित्र होते, पण सागरच्या हत्येचं कारण ठरलं होतं पैसे। सागर आणि कल्याण भोजने चांगले मित्र, ते सोबत एकत्र जमिनीचे व्यवहार देखील करायचे, पण याच व्यवहारातून सागर आणि कल्याणमध्ये पैशांवरून भांडण झालं होतं आणि याच रागातून कल्याण भोजनेनं कमलेश झाडीवालेला त्याच्या हत्येची सुपारी दिली होती। अशात दोघांनी प्लॅन केला होता। सागरला भेटून त्याच्याशी बोलण्यात त्याला गुंतवलं होतं आणि त्याच्याच मानेवरती पिस्तूलच्या 2 गोळ्या राऊंड फायर केल्या होत्या। एवढंच नाही, त्यानंतर धारदार शस्त्रानंही कमलेशनं त्याच्यावरती वार केले होते आणि त्यानंतर
तर तिथून त्यानं पळ काढला होता. पण शेवटी आत्महत्येच्या बनावाचा उलगडा झालाच. आता दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.